हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतील अगदी बेसिक कन्सेप्ट समजून घेणार आहोत आणि या कन्सेप्टच्या मदतीने तुम्ही इंग्रजीतील अगदी लहान वाक्यांपासून तर मोठी वाक्येसुद्धा इंग्रजीमध्ये सहजपणे बोलू शकाल. आणि म्हणूनच तुम्हाला जर फ्लुएंट इंग्रजी बोलायचे असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा. आता इथे बघा, मी इथे फर्स्ट घेतलेला आहे, मला करावे लागते. म्हणजेच याचा अर्थ असा की मराठी वाक्यामध्ये जर पहिला शब्द हा मला आलेला असेल आणि शेवटचे दोन शब्द हे जर करावे लागते असे असतील तर त्यावेळेला तुम्ही त्या इंग्रजी वाक्यांची सुरुवात ही कशाने करायची असते, तर आय हॅव टू किंवा आता हॅव केव्हा वापरायचं आणि हॅज केव्हा वापरायचं हे तुम्हाला माहिती असेलच. त्याचप्रमाणे आता इथे बघा, मला करावे लागले. म्हणजेच याचा अर्थ असा की जर एखाद्या मराठी वाक्यामध्ये पहिला शब्द हा मला असेल आणि हे शेवटचे दोन शब्द जर करावे लागले असे असतील तर अशा वेळेला ते वाक्य इंग्रजीमध्ये बोलताना त्या वाक्याची सुरुवात तुम्हाला आय हॅड टूने करायची असते. आय हॅड टूने करायची असते. त्यानंतर आता मला करावे लागेल. म्हणजेच याचा अर्थ असा की जर मराठी वाक्यातील पहिला शब्द हा मला असेल आणि शेवटचा शब्द जर करावे लागेल किंवा करावे लागणार आहे असे जर असतील तर अशा वेळेला इंग्रजी वाक्य बोलताना तुम्ही त्या इंग्रजी वाक्याची सुरुवात ही आय विल हॅव टूने करायची असते. आय विल हॅव टू. तर हे बेसिक कन्सेप्ट आहे. पण आता आय हॅव टू किंवा आय हॅज टू याचा उपयोग हा वर्तमान काळामध्ये केला जातोच. पण मग हे केव्हा वापरलं जाते ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फक्त मला करावे लागते असं असलं म्हणजे तुम्ही आय हॅव टू वापरणार असं नाही, तर ते केव्हा वापरलं जाते हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण अशा प्रकारचे वाक्य केव्हा बोलतो, वर्तमान काळाचा आपण विचार करू की मला हे करावे लागते, मला ते करावे लागते, मी हे करतो असं नाही म्हणत आहे आपण, तर मला करावे लागते. म्हणजेच या वाक्यावरून आपल्याला असं दिसतं की ती गोष्ट तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध करावी लागत आहे, तेव्हाच आपण अशा प्रकारची वाक्यही बोलत असतो. म्हणजेच याचा अर्थ काय की एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध करावी लागते आहे आणि तुम्हाला ते वर्तमान काळात सांगावी लागते की मला रोजच स्वयंपाक करावा लागतो किंवा मला खूपच मेहनत करावी लागते, म्हणजे तुमची इच्छा नाही आहे, तर त्यावेळेलाच तुम्ही आय हॅव टू किंवा आय हॅज टूचा उपयोग हा करू शकता वर्तमान काळात. त्याचप्रमाणे हे करावे लागले म्हणजे भूतकाळात तुमची इच्छा नव्हती पण तुम्हाला ते करावे लागले होते. तर ती गोष्ट जर तुम्हाला सांगायची असली तर त्यावेळेस मग तुम्हाला आय हॅड टूचा उपयोग हा भूतकाळात जी गोष्ट तुम्हाला करावी लागली होती त्यावेळेस तुम्हाला त्या वाक्याची सुरुवात ही आय हॅड टूने करायची असते, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता आय विल हॅव टू म्हणजेच एखादी गोष्ट तुम्हाला भविष्यामध्ये करावी लागणार आहे तुमची इच्छा नसताना सुद्धा, त्यावेळेला तुम्हाला इंग्रजी वाक्य बोलताना त्या वाक्याची सुरुवात ही आय विल हॅव टूचा उपयोग हा करायचा असतो. आता बेसिक कन्सेप्ट तेच आहे की पहिला शब्द मला असेल, शेवटचा शब्द करावे लागते असेल, किंवा पहिला शब्द मला असेल, शेवटचे शब्द करावे लागले असा असेल, किंवा पहिला शब्द मला असेल आणि शेवटचे शब्द करावे लागेल किंवा करावे लागणार आहे असे असतील तर हेच तुम्ही वापरणार आहात. पण ते कोणत्या परिस्थितीत वापरतात ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर आता इथे बघा, आता आपण इथे फर्स्ट बघूया. आता हे जे कन्सेप्ट आहे ते तुम्हाला जास्त क्लिअर होण्यासाठी मी इथे खाली काही आपल्या रोजच्याच बोलण्यातील मराठी वाक्य घेतलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला ते जास्त क्लिअर होईल. तर सर्वात आधी आपण मला करावे लागते यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे की काय वापरत असतो आपण, आय हॅव टू किंवा आता इथे बघा, मग त्यासाठी मी इथे फर्स्ट सेंटेन्स घेतलेलं आहे, वाक्य घेतलेलं आहे की मला रोज स्वयंपाक करावा लागतो. आता इथे बघा, इथे फर्स्ट आहे मला, पहिला शब्द काय आहे मला, आणि शेवटचे दोन शब्द काय आहेत, करावा लागतो किंवा करावे लागते असं पण असू शकते. आता स्वयंपाक आहे म्हणून मला रोज स्वयंपाक करावा लागतो. मग असं जर असलं तर आता ह्या वाक्याची सुरुवात कशाने करायची, अर्थातच मलासाठी आपण आय वापरतो, त्यामुळे इथे काय येणार आहे, हॅव टू. आय हॅव टू म्हणजेच तुमचं वाक्य कधीही चुकणार नाही, कारण मला करावा लागतो असं असलं म्हणजेच त्या वाक्याची सुरुवात तुम्ही आय हॅव टूने करून टाकायची. आणि त्यानंतर मग स्वयंपाक करणे म्हणजेच इथे तुम्ही काय घेणार, आय हॅव टू कुक, आणि रोजसाठी तुम्ही इथे वापरणार एव्हरीडे. अशा प्रकारे मग हे सेंटेन्स येणार आहे. मेन कन्सेप्ट काय आहे, आय हॅव टूची. आय हॅव टू कुक एव्हरीडे, मला रोज स्वयंपाक करावा लागतो.
त्याचप्रमाणे आता सेकंड सेंटेन्स बघा, मला माझे गृहपाठ करावे लागतात. आता इथे सुद्धा फर्स्ट आहे वर्ड आहे, म्हणजे पहिला शब्द आहे मला, आणि करावे लागतात. करावे लागते, करावा लागतो, करावी लागते किंवा करावे लागतात, सेम आहे. मग आता इथे सुद्धा वाक्याची सुरुवात, इंग्रजी वाक्याची सुरुवात कशाने होणार? आय हॅव टू. आता करावे लागतात म्हणजेच इथे वर्ब काय येणार आहे? आय हॅव टू डू. माझे गृहपाठ म्हणजेच माय होमवर्क. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स मग येणार आहे, आय हॅव टू डू माय होमवर्क. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मला खूप मेहनत करावी लागते. इथे सुद्धा काय आहे? पहिला शब्द मला, शेवटचे शब्द काय आहेत? करावी लागते. म्हणजे इंग्रजी वाक्य तयार करताना तुम्ही सुरुवात कशाने करणार? मला असलं म्हणजे तेव्हाच तुम्हाला आय हॅव टूने करायचे, हे लक्षात ठेवायचं. आय हॅव टू, मेहनत करावी लागते, खूप मेहनत करावी लागते, म्हणून आपण आय हॅव टू वर्क हार्ड असं हे वाक्य इथे येणार आहे. बघा आता ही जी सर्व वाक्य मी घेतलेली आहेत ती कशी आहेत? मला, मला या शब्दांनी सुरू झालेली आहे, म्हणून आपण आय हॅव टूचा वापर केला. परंतु इथे मलाऐवजी तिला असतं, तिला रोज स्वयंपाक करावा लागतो, तेव्हा तुम्ही काय करणार? तीसाठी तुम्ही इथे शी वापरणार, म्हणजेच इथे काय येणार? शी हॅज टू कुक एव्हरी डे. एवढं सोपं आहे, एवढा फरक करायचा आहे फक्त. आता एक गोष्ट आणखी, की समजा इथे करावा लागतो, करावे लागतात असं आलेलं आहे शेवटचे शब्द, पण इथे वेगळे पण शब्द येऊ शकतात, की जसं तुम्हाला ते इच्छा नसताना करावे लागत असतील तर. जसं की मला रोज लवकर उठावे लागते, म्हणजे उठावे लागते असा शब्द येईल कदाचित, किंवा मला रोज ऑफिसला जावे लागते, म्हणजे जावे लागते, करावा लागतो आला का? नाही, जावे लागते. किंवा मला नाश्ता बनवावा लागतो, म्हणजे इथे सुद्धा तुमची इच्छा नाही आहे, मग तेव्हासुद्धा तुम्हाला हॅव टू किंवा हॅज टूचाच उपयोग करायचा आहे. सब्जेक्ट बघून त्यानुसार तुम्हाला इथे क्रियापद योग्य ते वापरून मग तुम्हाला इथे करायचं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट बघा, मला करावे लागले. आता मला करावे लागले यासाठी कशाचा वापर करायचा आहे? मलासाठी आय, आणि करावे लागले यासाठी हॅड टू. आय हॅड टू म्हणजेच भूतकाळात एखादी गोष्ट तुम्हाला मनाविरुद्ध करावी लागली, त्यासाठी आता इथे सेंटेन्स बघा, मला त्याला फोन करावा लागला. पहिला शब्द आहे मला, करावा लागला लास्ट, म्हणजे हे वाक्य जेव्हा आपण इंग्रजीत तयार करू तेव्हा त्याची सुरुवात कशाने होईल? आय हॅड टू. हे लक्षात ठेवूनच यायचं, आय हॅड टू. मग नंतरचं स्ट्रक्चर आपण टेन्सनुसार मग करायचं. आय हॅड टू, फोन करणे म्हणजेच काय? कॉल, त्याला म्हणजेच हिम. इतकं सोपं आहे, आय हॅड टू कॉल हिम, अशा प्रकारे. त्यानंतर मला नाश्ता करावा लागला. आता करावा लागला इथे का घेतलं मी? कारण इथे की तुम्हाला समजण्यासाठी की इथे पहिला शब्द मला आला आहे, शेवटचे शब्द करावा लागला, पण इथे मला नाश्ता बनवावा लागला असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. इच्छा नव्हती पण बनवावा लागला, मग इथे करावा लागला आलं का? नाही, बनवावा लागला. तसं जरी असलं पण इच्छेविरुद्ध करावं लागते, म्हणून अशा वाक्यांची सुरुवातसुद्धा आय हॅड टूनेच करायची असते. पण इथे लागला म्हणजे भूतकाळी वाक्य पाहिजे, तेव्हाच तुम्ही हॅड टूचा उपयोग करणार. आय हॅड टू काय ना, नाश्ता करावा लागला म्हणजेच काय? आय हॅड टू मेक ब्रेकफास्ट. अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे येणार आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, मला माझ्या आईला मदत करावी लागली. आता इथे सुद्धा पहिला शब्द मला आहे आणि करावी लागली असा आहे, म्हणजे याची सुरुवातसुद्धा तुम्ही आय हॅड टूने करायची आहे. आय हॅड टू काय करावी लागली? मदत करावी लागली, म्हणून इथे काय येणार आहे? आय हॅड टू हेल्प माझ्या आईला, म्हणून माय मदर. आय हॅड टू हेल्प माय मदर. अशा प्रकारे हे सेंटेन्स येणार आहे. आता इथे बघा, इथे काय आहे? मला कपडे धुवावे लागले. आता इथे सुद्धा मला, आणि इथे बघा, इथे करावी लागली, करावा लागला असं आहे का? नाही, इथे काय आलेलं आहे? धुवावे लागले, म्हणजेच इथे वर्ब बदलला आहे. म्हणजेच पण भूतकाळामध्ये तुम्हाला ते करावं लागलं होतं इच्छेविरुद्ध. त्यामुळे असे वाक्य जरी असले तरी फारसा विचार न करता तुम्हाला हॅड टूचाच उपयोग हा करायचा आहे. आता इथे याच्याऐवजी दुसरे शब्दसुद्धा असू शकतात, की मला तुझी वाट पाहावी लागली, मला त्याला भेटावे लागले, मला मुलाला शाळेत सोडावे लागले. म्हणजे करावे लागले असं आहे का? नाही, दुसरंसुद्धा आलं आणि तुमच्या मनविरुद्ध तुम्ही ते करतायत, त्यामुळे तुम्हाला तिथेसुद्धा हॅड टूचा उपयोग हा करायचा असतो. आता हे जे सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स आपण वर ज्याप्रमाणे हॅड टूचा उपयोग करून इंग्रजीत ट्रान्सलेट केले त्याप्रमाणे हे सेंटेन्स तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहे. आता नेक्स्ट बघा, काय आहे? मला करावे
लागेल किंवा मला करावे लागणार आहे, म्हणजे भविष्यामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध करावी लागणार आहे. इथे काय वापरणार? आय विल हॅव टू. आय विल हॅव टूने मग तुम्हाला वाक्याची सुरुवात ही करायची असते. आता यासाठी बघा वाक्य घेतलेलं आहे, मला व्यायाम करावा लागेल. वेट जर वाढलं तर आपण काय म्हणतो? मला आता व्यायाम करायला सुरुवात करावी लागेल किंवा मला व्यायाम करावा लागणार आहे, करावा लागेल. म्हणजे इथे पहिला शब्द आहे मला आणि करावा लागेल. मग अशा वाक्याची सुरुवात तुम्ही कशाने करणार? आय विल हॅव टू. आय विल हॅव टू. इच्छा नाही आहे व्यायाम करायची पण करावाच लागेल, म्हणून आय विल हॅव टू. पुढे काय? व्यायाम. त्यासाठी व्यायामासाठी तुम्हाला शब्द माहितीच आहे, एक्सरसाइज. आय विल हॅव टू एक्सरसाइज. त्यानंतर मला थोडा आराम करावा लागेल. इथे सुद्धा आहे मला आणि करावा लागेल. मग मला करावा लागेल त्यासाठी तुम्ही वाक्याची सुरुवात कशाने कराल? आय विल हॅव टू. आणि आराम करणे त्यासाठी आपण काय करतो? थोडा आराम म्हणजेच सम रेस्ट. आय विल हॅव टू गेट असं म्हणू आपण, गेट सम रेस्ट. अशा प्रकारे हे सेंटेन्स येणार आहे. मला थोडा आराम करावा लागेल. किंवा आता इथे जसं आपण मी तुम्हाला सांगितलं की करावा लागेल असंच शब्द शेवटी असेल असंच नाही, तर असं मला आता भाजी आणावी लागेल, म्हणजे करावा लागेल आलं का? नाही, आणावी लागेल. किंवा मला दूध आणावे लागेल, मला बँकेत जावे लागेल असा शब्द आला म्हणजे इच्छेविरुद्ध, तेव्हासुद्धा तुम्हाला आय विल हॅव टूचाच उपयोग करून वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचे आहेत. आता मला कपडे इस्त्री करावे लागतील. मला शब्द पहिला आलेला आहे आणि इस्त्री करावे लागतील हा शेवटचा शब्द आलेला आहे. मग याची सुरुवातसुद्धा तुम्हाला आय विल हॅव टूनेच करायची असते. आय विल हॅव टू काय करायचं आहे? कपडे इस्त्री करायचे आहे. म्हणजेच इथे काय येईन? टू आयर्न माय क्लॉथ्स. किंवा इथे माझे कपडे नाही आहे पण नुसतं द क्लॉथ्स असं जरी लिहिलं तरी ते वाक्य बरोबर येणार आहे. मला माझे कपडे असतं तर माय क्लॉथ्स. आय विल हॅव टू आयर्न द क्लॉथ्स असं आपण इथे घेतलेलं आहे. त्यानंतर आता लास्ट बघा, मला घर स्वच्छ करावे लागेल. इथे सुद्धा मला आलेलं आहे आणि करावे लागेल असं आलेलं आहे. तर आता हे जे सेंटेन्स आहे विल हॅव टूचा उपयोग करून तुम्ही मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतील अगदी बेसिक कन्सेप्ट शिकलो आणि या कन्सेप्टच्या मदतीने तुम्ही इंग्रजीमध्ये अगदी छोट्या वाक्यांपासून मोठ्यात मोठी वाक्य अगदी न चुकता बनवू शकता. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईकसुद्धा करा. थँक्यू.